नमस्कार. नाटक आणि चित्रपट यामध्ये आपण अनेक सुपरस्टार झालेले बघतो. असे सुपरस्टार, मराठीतील सुपरस्टार आमच्यासोबत आहेत. भरत जाधव सर. सर, तुमचं गोव्यामध्ये स्वागत आहे. सर, नमस्कार. त्यांचं मोरूची मावशी हे नाटक गोव्यामध्ये त्याचे अनेक प्रयोग होत आहेत आणि त्यांचं कोऑर्डिनेशन हे ॲडव्होकेट दीपक तिवळे करत आहेत. सर, तुमचं हे स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. सर, तुम्हाला सर्वात आधी प्रश्न मी विचारू शकतो की मराठी नाटक हे तुम्ही गोव्यात आणायचा तुमचा विचार होता. सो यामागचं कारण काय होतं? पहिल्यांदा म्हणजे कोविडच्या मुळे सर्व काहीच एंटरटेनमेंट गोव्यात नव्हते आणि आता असं विचार झालाय की गोव्यात लोकांना एक एंटरटेनमेंट असं पाहिजे आणि असं एंटरटेनमेंट पाहिजे की जे लोकांसमोर एक मोठे कलाकार, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कलाकार आहेत, भरत जाधव सर आहेत, यांचे नाटक आणले तर चांगलं होईल. आणि कोविडमध्ये जो डिप्रेशन जसा होता लोकांच्या मनात, ते जाण्यासाठी हे एक मेन हेतू होता. त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केलो भरत सरांना आणि त्याने आमचं निमंत्रण ऍक्सेप्ट केले. आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. सर, तुम्ही यापूर्वी सही रे सही या नाटकासाठी गोव्यात आलेला. गोव्यामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटतो? नक्कीच चांगला असतो. दरवेळेस म्हणजे आता सही रे सही म्हणा, त्याआधी ऑल द बेस्ट म्हणा, श्रीमंत दामोदर पंत केलं, बऱ्याच नाटकांना चांगला रिस्पॉन्स मिळतोच मला नेहमीच. सही रे सहीला तर इन ऍडव्हान्स आमचे चांगले हाऊसफुलचे बोर्ड लागतात. एकतर मुळात जसं आता हे म्हणाले त्या पद्धतीने ह्या लॉकडाऊन नंतर सगळेच वातावरण एकदम नैराश्यजनक झालं होतं. त्यातून आता जसे आम्ही शो सुरू केलेत, म्हणजे आता महाराष्ट्रात जिथे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा आता कोकणात, ते हळूहळू लोक आता बाहेर पडायला लागलेत. नो डाऊट थोडंसं 4-5 महिने जाणार अजून ते जरा लाईन मध्ये यायला. म्हणजे कुठले सगळेच प्रोफेशन आज नाही म्हटलं तर 2 वर्षाचा सॅड प्रकार गेल्यानंतर पुन्हा त्या नव्यानं उभं राहताना थोडासा हळूहळू फरक पडतोय. पण विशेषतः नाटकांचा जो ऑडियन्स आहे आणि आपल्या गोव्यातला पाहिलं तर त्यासाठी ह्यांनी जे धाडस केलं की लगेच आपण ह्याचा दौरा लावूया. मध्ये आमचं त्याच्या आधी चाललं होते, पण तरी आम्ही जरा वेळ घेत होतो की थोडं लोकांना जरा वेळ देऊया थोडंसं बाहेर पडायला. तर आता हळूहळू लोक बाहेर पडतायत आणि रिस्पॉन्स म्हणाल तर जसं मुंबई पुण्यात रिस्पॉन्स असतो मराठी म्हणजे विनोदाला, जो आपण जो काय विनोद करतो त्याला जो काय झटक्यात एक रिॲक्शन येते किंवा हास्या येतात, तो गोव्यात तेवढा शार्प ऑडियन्स आहे नाही का? तो इतका शार्प आहे की आम्हाला काय म्हणायचं त्यांना कळलं असतं. आमची महाराष्ट्रातले विनोद देखील इकडेच चालतात. म्हणजे नॉट ओनली की महाराष्ट्र आणि गोवा असं आहे, एक मराठी रसिक आहे जो ज्यांना तो मराठीचा तो तडका लागतो की नाही विनोदाचा, तो तडका पुरेपूर त्यांना मिळतो आणि एन्जॉय करतात नाटक. मोरूची मावशी म्हणा किंवा श्रीमंत दामोदरराव पंत अशा जेव्हा भूमिका तुम्ही नाटकामध्ये करतात त्यावेळी डबल रोल ज्याचा प्रामुख्याने इथे उपयोग होतो, तर तो करण्यासाठी किती कठीण असतं? सही रे सही मध्ये 4 रोल करतो आम्ही. गोष्ट गमतीशीर असली की मग ते काही डबल 4 रोल करण्यात काही प्रॉब्लेम येत नाही. गोष्ट तुमची गमतीदार हवी. सर, सही रे सही मध्ये 4 वेगळ्या व्यक्तिरेखा दिसतात आपल्याला आणि त्या काही एकटाच माणूस ते घुसतो असं नाहीये, म्हणजे अंगात येताना करतो असं नाहीये. ते 4 वेगळे प्रांतातले, वेगळ्या गोष्टीतली, वेगवेगळ्या प्रोफेशनची माणसे त्या घरात एका शिरतात आणि जो ओरिजिनल माणूस आणि त्यातला होणारा गोंधळ लोकांसाठी म्हणजे कन्फ्युजन वाढणं आणि मग त्यातून हास्या पिकवणं, तर ती गंमत मला करायला आवडते. मला गोष्टीत गंमत हवी. श्रीमंत दामोदर पंत त्यात पण गंमत अशी होती की संध्याकाळी 6 नंतर मुलाच्या अंगात वडिलांचे वडील म्हणजे आजोबा येतात आणि मग ते वडिलांचे वडील आल्यानंतर ते आजोबा ह्या मुलाच्या वडिलांना मुलासारखे कानपडात मारतात म्हणा किंवा काही मारतात. तर संध्याकाळी 6 वाजले की घराचं वातावरण टोटली चेंज होतं. तोपर्यंत घर साधं, तो मुलगा पण शामळू एकदम साधा, 6 नंतर तो डायरेक्ट आजोबा बनतो. तर ही एक केदार शिंदे म्हणजे लेखक दिग्दर्शक आहे, त्याच्या डोक्यातली ती कल्पना होती आणि ती चांगली वर्क झाली दामोदर पंताची. सही रे सहीचं पण तसं त्यांनी डोक्यात आणलं होतं की एक माणूस गेल्यानंतर सेम हुबेहूब दिसणारी माणसं जर आपण आणली आणि मग गोंधळ वाढवला तर काय गोंधळ होऊ शकेल, ते म्हणजे सही रे सही. मोरूच्या मावशीचा विषय मुळातच हे नाटक खूप जुनं आहे. आचार्य अत्रेंचं नाटक आहे. 63 साली तेव्हा आलं होतं नाटक आणि बापूराव मानेने ती मावशी केली होती. ती गाजली होती मावशी. पण नंतर 1985 साली विजय चव्हाण, जे आता आपल्या हयात नाहीत, विजू मामा, त्यांनी मावशी चांगली रंगवली होती. म्हणजे मोरूची मावशी म्हटलं की विजय चव्हाणांचं नाव. बरोबर.
मग नंतर त्या सुयोग ह्या संस्थेतर्फे जेव्हा ते नाटक परत करायचं ठरलं तेव्हा निर्मात्यांनी त्या मला विचारलं की तू करशील का, आपण मोरूची मावशी करूया. तर मी पहिले विजय चव्हाणांना फोन केला, तेव्हा ते हयात होते. त्यांना फोन केला, कर उलट तू मजा घेशील त्या गोष्टीची. मग माझ्या तालमी त्याने घेतल्या विजय चव्हाणांनी त्या नाटकाच्या. शेवटचे 3-4 दिवस स्वतः ते येऊन माझ्या तालमी मला काय म्हणायचं आहे. कारण कसं आहे माहितीये का, एक पुरुष जेव्हा बाई बनतो ना तर ती विभत्स दिसता कामा नये, नाही का. बरोबर. त्यातला गोडवा दिसला पाहिजे. बरोबर. त्या बाई ती का बाई बनली, आम्हाला बघवत नाहीये असं होता कामा नये. त्यातला तो गोडवा जपणं गरजेचं होतं. आणि ती बाई कशी स्वतःला कॅरी करते. आता आम्ही हे नाटक तुम्ही बघितलं कळेल की बऱ्याच बायका मला येऊन भेटतात की बाबू तुम्ही पदर मस्त कॅरी करता. आता ते कॅरी करणं म्हणजे काय आहे, तर आपण निदान आपण अवलोकन ठेवलं की 4 बायका 4 गृहिणी किंवा भगिनी कशा चालतात, बोलताना त्यांच्या हातवारे कसे असतात, आपले थोडेसे मॅनली हावभाव असतात ना, आपण एकदा काय गोष्टीला रिॲक्ट होतो, थोडंसं मॅनली होतो बोलताना. तर हे जे असं आहे ना तेच असं येईल ना, तर कळेल की तो कसा बाई वाटेल वगैरे. या बऱ्याचशा बारक्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पण चांगल्या वर्क झाल्या. पण नंतर मग थांबलं ते नाटक. आणि मग विजय चव्हाण जेव्हा गेले, म्हणजे त्यांचं निधन झालं, त्यानंतर मला प्रामुख्याने असं वाटलं की हे नाटक आता परत करायला हवं आपल्या संस्थेमार्फत, जेणेकरून लोकांमध्ये त्यांची आठवण राहील. आणि आम्ही नाटकाच्या सुरुवातीला अनाउन्समेंट आमच्या नाटकात की ही जी ज्यांनी मावशी गाजवली त्या तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके विजय चव्हाण, त्यांना ही प्रेमळ श्रद्धांजली आहे. आणि असं नाटक आम्ही सुरू करतो. आणि मग त्यांचा आमच्या देवारात, जसं आम्ही जिथे ते शो करतो ते देवार असतो आपला, नाही का, तर त्याच्या बाजूला त्यांचा फोटो पण असतो. म्हणजे जसं देवाच्या पाया पडतो असं आम्ही त्यांच्या विजयोच्या पण. अर्थात हे श्रद्धेची गोष्ट आहे. मी थोडंसं तेवढा भावनिक आहे. आणि त्या माणसाने मला खूप मदत केली त्या माझ्या काळात. जेव्हा मी श्रीमंत दामोदर पण ते नाटक करताना आलो तेव्हा मी नवीन होतो, ते सिनियर नट होते. तेव्हा त्यांनी मला चांगल्या पद्धतीने वेलकम केलं होतं, नाही का. म्हणजे मी नवीन आहे म्हणून ह्याला कसं बाजूला करायचं, आपणच कसं व्हायचं मोठं, तर तसं नाही. की त्यांना कळायचं की हा चांगला मुलगा आहे, याचं भलं व्हायला पाहिजे, म्हणून त्यांना ते मला नेहमी फ्रंटला ठेवून स्वतः बॅकला गेलेत. अशा एका व्यक्ती बरोबर इतके वर्ष काम केल्यानंतर जेव्हा मला असं वाटते की नाटक यावं आणि ह्या नाटकामधून आपण श्रद्धांजली अर्पित करूया, की जेणेकरून बऱ्याच महाराष्ट्रात नाही देशभरात जिथे शो करतोय मी तिथपर्यंत लोकांना माहिती पाहिजे की विजय चव्हाणांनी रोल केलाय ना, ते नाटक आपण करतोय. बरोबर. अर्थात यात आचार्य यात्रेंचं कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे, ज्याने त्या काळात नाटक लिहिलं आहे. आणि हे नाटक असं आहे की कुठल्याही तुम्ही काळात करा, सिच्युएशन स्ट्रॉंग आहे. एक पुरुष बाई बनतो आणि मस्करी नंतर त्याच्या अंगाशी ते कसं येतं ते सगळं प्रकरण, आणि मग कसा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग तो काय होणारा गोंधळ आहे. तर ते आचार्य यात्रेने त्या लिहिलेलं नाटक त्यावेळेसही चाललं, मधल्या पिरियडला चाललं, आज मी प्रयोग करतोय. आता हे खरं तर आम्हाला माहित नव्हतं. आम्ही तर परवाच जस्ट किती शो होतात जरा काढूया लिहून, तर आता लकीली आजचं 99 आहे, उद्या 100 शो. हे आम्ही नंतर घेतलेलं, म्हणजे विजय चव्हाण गेल्यानंतर आम्ही ज्या सुरू केलं त्यातला उद्या बरोबर 100 शो आहे. आज 99, उद्या 100 आणि परवा 101. हे आम्हालाही माहित नव्हतं. तर मग ह्यांना खरं जाहिरातीत आम्ही सांगितलं असतं की ते पण अनाऊन्स करा. तर आमच्या लिस्ट पोरं काढतात ना, बघतात कोणतं, तर दादा 100 झाले आपले. तर ती एक गंमत आहे. अर्थात आचार्य यात्रेची गंमत आहे. याच्या पुढे आणखीन 10 वर्षांनी कोणी नाटक काढलं तर नाटक ते तेवढंच ताकदीने चालेल. अर्थात त्यातली ती रेषा आहे ना, पुरुष आणि बाईच्या मधली रेषा, ती मात्र नाजूक आहे. ती खूप छान सांभाळली तर ते नाटक तो कलाकार त्याला न्याय देऊ शकेल. अदरवाईज लाऊड आणि अंडर द बेल्ट कधी करायला गेलं तर तेवढंच ते घातक आहे ऍक्टरसाठी. म्हणजे ऍक्टर काय विचार करतो त्याच्यावर आहे ते. तुम्ही जर त्याचे डबल अर्थ वेगळे काढायला गेलात ना तर ते तेवढंच अश्लील पण वाटू शकेल. पण ते वाटू नये याची खबरदारी जेव्हा लेखकाने घेतली असेल तर आमचं कर्तव्य ऍक्टर म्हणून की ती पातळी सांभाळून ते काम करायचं. आणि लोक त्यासाठी एन्जॉय करतात लोक, की कुठे आम्हाला तो विभत्सपणा किंवा अंडर द बेल्ट कमेंट नाही येत नाही. कारण फॅमिली झालेली असतात नाटकांना, म्हणून नाटक ह्या जोरावर या धर्तीवर चाललंय. ओके दीपक, आणखी एक तुम्हाला क्वेश्चन की आता पॅन्डेमिकचा काळ हळूहळू संपत आलाय, तर ह्या वेळेला नाटकांमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. म्हणजे काय, लोक खूप नाटक होतात गोव्यात, मात्र जे लोक, गोवा एक कलाकारांची खाण आहे आणि गोव्याचे लोक एवढे हुशार आहेत. कुठले नाटक काय बघायचे त्यांना विचार करून ठेवतात, कुणाला दुसऱ्याला विचारायचे नसतो. आणि बरंच सरांचं नाटक म्हणजे सही रे सही असो की मोरूची मावशी असो, ती आम्हाला सहजपणे चांगला प्रतिसाद मिळतो. आणि मला पण आता पण सांगतात, अरे सही रे सिहाणा, एवढा प्रतिसाद. मोरूच्या मावशीला 3 शो करतो आम्ही गोव्यात. 3 शो म्हणजे गोवा एक लहान
प्रदेश असल्या कारणाने 3 शो, एक शो मध्ये खूप होऊ शकते, मात्र 3 शो मध्ये आम्हाला खूप प्रतिसाद आहे. फक्त ते बरंच नाही एक तर मुळात त्यांचं आता ते बोलतात त्यांच्या कॉन्फिडन्सला, त्यांच्या घेतलेल्या जबाबदारीचं मी कौतुक करेन. अशा पद्धतीने ते 3 शो लावले आहेत की 8:30चा टाइम आहे रात्र, आणि आज म्हणजे साखळी, मग म्हापसा आणि नंतर फोंडा. म्हापशाला आम्हाला शो करायला कधी मिळतच नव्हता, कारण ते थिएटर मला ते हनुमान थिएटर, तर तिथे एसीचा प्रॉब्लेम, पार्किंगचा प्रॉब्लेम. मग आता आपण जरा पुढे जाऊन तिथे प्रयोग करतोय म्हापशाला. तर मी तुमच्या ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी, निदान म्हापशाच्या आसपासच्या लोकांनी, हा उद्या प्रयोग आहे, आता बुकिंग किती काय म्हणण्यापेक्षा येऊन ते पहा नाटक, कारण फार रेअर प्रयोग होते तिथे. अदरवाईज काय आम्ही आमचे ठरलेले सेंटर आम्ही करत असतो, पण म्हापशात मात्र आम्ही खूप असं म्हणजे डेअरिंग करू शकत नाही, पण या व्यक्तीने ती डेअरिंग केली. त्यांचं खरंच कौतुक का, ती म्हापशासारख्या ठिकाणी 4 लोक अजून कसं नाटक पाहतील. तर जर यांनी डेअरिंग केलं तर मला असं वाटतं की म्हापशात जरा कमी बुकिंग आहे, तुम्ही या आणि पहा आणि हाऊसफुल करा नाटक. नाटक हाऊसफुल करा म्हणजे आम्हाला बरं वाटतं तर नाहीये, तर नाटक तुमच्या तिथे येत आहे त्याचा आनंद घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, ह्या अनुषंगाने मी बोलवतोय. आपण आता महामारीचा काळ बघितलाय 2 वर्ष, तर त्या काळात किती कठीण होतं एखाद्या कलाकाराला जगणं किंवा त्याचं सस्टेन होणं. सगळ्याच प्रोफेशनला प्रॉब्लेम झाला, नॉट ओनली कलाकार आमच्या क्षेत्रात नव्हतं, कलाकार बॅकस्टेज पासून सेटिंग वाल्यापर्यंत, अगदी आपण ज्याला ग्रेड बोलू ना, खरं तर त्या प्रत्येक ग्रेडच्या त्या लोकांना त्रास झालाय, इव्हन प्रत्येक प्रोफेशनलाच झालंय. पण आमचं कसं आहे की कलाकार म्हटलं हातावरचं पोट आहे, नाही का. जसं आज शो केला, मग उद्या कुठे शो असणार, परवा तिथे शो असणार, आणि परवाचा शो अचानक कॅन्सल झाला, मग काय होणार, ही भीती असते. आणि जेव्हा एंटरटेनमेंट ज्याला आपण म्हणतो की खूप नंतर येतं, आधी लोक अन्न वस्त्र निवारायच्या मागे धावतात एवढ्या गोष्ट, आणि नंतर मग स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी ते तिकीट काढायला येणार. तर ही गोष्ट लोकांपर्यंत, जसं मगाशी म्हटलं की जरा हळूहळू लोक बाहेर पडायला लागले आहेत. मुळात लोकांनी आता स्वतःचं घर, स्वतःचे हप्ते, जे काही 2 वर्षात प्रॉब्लेम झाले ते ऍडजस्ट करत करत मग ते नाटक बघतील ना, ते काय लगेच नाटक थोडी बघणार आहेत. त्यामुळे ह्यांनी जो शिव लावलाय ह्याची खरंच डेअरिंग. आणि या सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मी सांगेन की जर इतक्या लवकर आम्ही गोव्यातून हे प्रयोग करतोय, कारण मला जरा लेट यायला पाहिजे होतं, कारण हळूहळू लोक आता बाहेर पडतायत, तर ह्यांनी जर डेअरिंग केल्याने अशा पद्धतीने प्रयोग होत आहेत, तर खरं तर तो वेलकम आहे तुम्हाला की या आमच्याकडे आम्ही गॅरंटी देऊ शकतो, निदान 1.25-2 तास आम्ही तुम्हाला हे काय आजूबाजूला काय घडलंय, आपण करोना झाला होता आणि इकडे झालं होतं, तिथे काय प्रॉब्लेम्स आहे, यातून निश्चितच आम्ही तुम्हाला बाहेर काढू आणि वेगळ्या जगात आणि वेगळ्या दुनियेत, अर्थात विनोदी हास्य जिथे खळखळाट आहे त्या दुनियेत तुम्हाला घेऊन जाऊ याची गॅरंटी ऍक्टर म्हणून देऊ शकतो. त्यामुळे प्रॉब्लेम झालेत हे मान्य आहे, नाही का, काय लॉकडाऊन नाही किंवा करोनाच्या काही गोष्टींमुळे, पण ते जर मी दळत बसलो तर पुढे उभंच राहू शकत नाही. त्यातून पुढे तुम्ही मार्ग काढून तुम्हाला परत पुढे यायचं असेल तर प्रत्येक प्रोफेशन मधील लोक कशी आपापल्यापर्यंत परत एक शून्यातून आपलं विश्व गाठायचा प्रयत्न करताय, तसं सगळी कलाकार मंडळी त्यातून जे झालं त्याच्यावर आपण काय बोलणार की प्रॉब्लेम हे सगळ्यांचे सेमच आहेत ना, नाही का. फक्त कलाकारांनाच त्रास झाले तसं नाही, सगळ्यांनाच त्रास झालाय. पण आता ते दळत न बसता परत नव्या उमेदीनं जागा होऊन उभं राहून कामाला लागणे गरजेचं आहे, आणि आम्ही त्यासाठी उभे राहत आणि त्यासाठी आता आम्ही प्रयोग करत आहोत. जेव्हा श्रीमंत दामोदरराव पंत हे पूर्वी नाटक होतं, तर त्याचं रूपांतरण चित्रपटात झालं, तर ह्या मागचा काय किस्सा आहे? काही नाही, बरेच लोक आम्हाला म्हणते की ते नाटकात आम्हाला तिथल्या तिथे सगळं वाटतं, ह्याचा गाभा मोठा आहे. जर ही व्यक्ती श्रीमंत दामोदर पंतातला जो दामो आहे तो घरातच करतो, 6 वाजल्यानंतर घरात काय होतं, समजा ती व्यक्ती जर घराबाहेर असेल आणि 6 वाजल्याने बाहेर काय घडत असतं तर काय आपल्याला माहितीये, तर ते डोक्यात होतं केदारच्या, म्हणून त्याने ते नाटक बाहेर काढलं, इन द सेन्स चित्रपटाच्या माध्यमातून काढले, जिथे लोकेशन आहे. तो त्या पिक्चर मध्ये आहे, तो बाजारात अडकलेला असतो जिथे 6 वाजतात मार्केटमध्ये, आणि मग त्याला ते लुटालुटाच्या प्रॉब्लेम म्हणजे त्याच्या अंगात जो काय येतो आणि मग तो काय मारामारीवर करतो. एक साधा छोटा हाफ पॅन्ट मधला पोरगा जेव्हा अशा पद्धतीनं तिथल्या लुटाऱ्यांना वगैरे मारतो वगैरे, तर ती गंमत त्या केदारच्या डोक्यात होती. आणि मग लग्न हा प्रकार होता की लग्न ठरतं आणि ते कसं मॅनेज होतं लग्न, आणि कसं त्या लग्नाला प्रॉब्लेम येतात संदेश 6 नंतर, आणि ती काय सर्वपित्र अमावस्या दाखवल्या त्यात की तो येतो जातो वाटतो चांगला, परत म्हणजे मुलगा होतो आजोबा होतो, आशीर्वाद पण देतो, परत पाया पण पडतो, असं ते तो गोंधळ होता. त्यामुळे
ती मजा केली होती. आणखी एक विचारायचं आहे की विजू मामांबरोबर तुम्ही अनेक काम केलंय, तर एखादा किस्सा आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगू शकता जो तुम्हाला आठवत? नाही, खूप आहेत असं, एखादं असं नाही. एक तर सगळ्यात महत्वाचं, त्या माणसाने आम्हाला ना डाऊन टू अर्थ कसं राहायचं हे शिकवलं. म्हणजे कधी बडे जाऊ कुठल्या गोष्टीचं करू नये, टाइमात येणं जाणं, तालमींना म्हणा किंवा कुठे किंवा वेळ दिल्या त्या वेळेला थांबणं येणं, आणि ऍक्टर म्हणून तुमचे विनोद हे कसे व्यवस्थित पॉलिश करून टाकायला हवेत, नाही का. म्हणजे नुसतंच गडबड गोंधळ करून विनोदला विनोद कधी करतोय आणि काय गोंधळ करून लोकांना कळत ना काय बोलला, काय असं काय बोलला मध्ये काय कळलं नाही, तर लॉजिकली त्याला चांगलं ट्रीटमेंट देऊन त्या विनोदाला जर करेक्ट फेकलं की लोक आपसूक हसतात. या गोष्टी त्या माणसाकडनं शिकलो. आणि मुळात सतत ग्रुप बरोबर राहणं, ग्रुपला सोबत ठेवणं हे त्या व्यक्तीसोबत बरोबर खूप शिकलो. अर्थात मी तिला माझ्या मोठ्या भावासारखंच मानत होतो. म्हणजे आजही मी प्रेमळ श्रद्धांजली बोलतोय त्याला, कारण तेच आहे की त्या व्यक्तीने मोरूची मावशी एवढी हिट आहे वगैरे फक्त लोकांच्या आत्ताच्या पिढीच्या लक्षात येणार आहे. आधीची पिढी आहे त्यांना माहिती आहे विजय चव्हाण म्हणजे मोरूची मावशी. तर आज जर माझ्याकडे सई रे सईच्या नाटकाच्या अनुषंगाने काही तरुण पिढी येते नाटक पाहायला, तर मला असं वाटतं की या तरुण पिढीने हे पण नाटक पाहावं जे विजय चव्हाणांनी आधी केलेले, म्हणून मी नाटक परत आणलं. दीपक सर, तुम्हाला आणखी क्वेश्चन की ज्यावेळी आपण नाटक आता बघतो किंवा आता ज्याप्रमाणे नाटकांना प्रतिसाद वाटतो तो कसा वाटतो तुम्हाला युवकांच्या वतीने किंवा जनरल लोक जेव्हा नाटक बघतात? पूर्वी जेव्हा माझे बाबा मला नेहमी सांगतात की जेव्हा पूर्वी नाटकं व्हायची त्यावेळेला भरपूर गर्दी पडायची, भरपूर लोक यायचे, भरपूर युवक यायचे, पण आता तसं आपल्याला दिसत नाही. आता पण आहेत, येतच. मात्र ती आता जी तरुण पिढी येतात त्यांना खूप नॉलेज असते, ऍक्टर कुठला काय करतोय, त्यांना गुगलवरती बघतात काय कसं ऍक्टिंग वगैरे शिक्षण ते गुगलवरती असतात. मात्र त्यांना जी खरी शिक्षण मिळते ते स्वतः नाटक बघून. त्यासाठी तरुण पिढी पण येतात नाटकाला. आमच्या आता या शो मध्ये तरुण पिढी पण आहे. आता एवढी सिनियर लोक जास्त नाही, मी आता बघितले जे तिकीट काढले आहे तरुण पिढी पण आले. म्हणजे याचा अर्थ की गुगलवरती बघून ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन स्वतः बघण्याचा एक आनंद मिळतो आणि ती शिक्षण मिळते. त्यासाठी ही तरुण पिढी चा प्रतिसाद पण खूप लागतोय या नाटकात. सर, जत्रा 2 ह्याचा आम्ही काही दिवसांपूर्वी एक टीजर बघितलेला आहे, तर त्याबद्दल जरा आमच्या जत्रा 2 आणि बकुळा रामदेव घोटाळे त्याचा पार्ट 2 असं बरेच दिवस केदार शिंदे जे रायटर डिरेक्टर त्यांच्या डोक्यात चाललं होतं. आणि बऱ्याच याच्यावरून आम्हाला सोशल मीडियावर आम्हाला त्याची रिॲक्शन येत होती की जत्रा 2 येऊ देत सर, जत्रा 2 येऊ देत वगैरे. पण केदारच्या डोक्यात ती गोष्ट येत नव्हती की नक्की नुसतं जत्रा 2 म्हणजे काय, ती गोष्ट पण गमतीशीर हवी आणि जरा युनिक हवी ना. तर आता त्याला ती गोष्ट सापडली आहे, त्याच्यावर त्यांनी चांगला अभ्यास केलाय. अजून त्याचं शूट व्हायचंय. मग तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा सांगतो की ते चित्रपट जत्रा 2 आम्ही लंडनला करतोय आणि तिथला होणारा गोंधळ आम्ही लोकांसमोर आणतोय. तर पार्ट 2 ही जी गँग आहे जी कुठे शिकलेली नाहीये, प्रॉब्लेम मध्ये एक काय तर प्लॅन करतात आणि मग गोंधळ होतो, जो प्लॅन करतात गोंधळ होतो. तर ते जर दुसऱ्या शहरात म्हणजे दुसऱ्या परदेशात जर जाऊन हे अशा काही पद्धतीने वागत असतील तर तिथे काय गंमत होऊ शकते. आणि मग मी ती गंमत सांगत नाही, पण त्यांनी ती आयडिया मस्त वर्क केली. कारण ते पूर्ण शूटिंग आम्ही लंडनला करतोय त्या जत्रा 2चं. आता जुलैमध्ये आता ते शूट चालू होईल. पण ती गोष्ट त्याला नीट मिळत नव्हती म्हणून केदार थांबला होता की नको, चांगलं आली तर चांगली गोष्ट यायला हवी. मग अजय अतुल त्यांनाही ती गोष्ट आवडली, संगीत ज्यांनी पहिलं जत्राला त्यांनी म्युझिक केलं होतं. मग ते आता नव्यानं आपल्या चित्रपटात गाणी करतायत, त्यांचा इंटरेस्ट जास्त वाढला की नाही आता तर अजून धमाल करू शकतो आपण. आमच्या सगळ्या टीमला जी गोष्ट त्यांनी केदारने सांगितली आम्ही पण असे खूप उत्सुक आहोत की ते कधी एकदा करतोय. कारण ना कधी एक पात्री आणि एकटा हिरो एकटा मी कसा आहे याऐवजी सांघिक म्हणजे ग्रुपचा एखादा पिक्चर येतो ना तर त्याची गंमत वेगळी असते. जे ती जत्रामध्ये ते आहे पहा, ते ग्रुपचा गोंधळ सुरू होतो आणि मग डबल रोल सुरू होतात. इथे पण तो ग्रुपच घुसतो आणि ग्रुप कसा तो फ्रस्ट्रेट होतो, ग्रुप कसा. आणि आता सगळी नाववाले काल आता कुशल बद्रिके तेव्हा नाव नव्हतं त्याला, आता कुशल बद्रिके जो चला हवा मध्ये आहे तो आता त्याचं नाव रुपला तो पण या चित्रपटात आहे. जे ओरिजिनल 6 जण आहेत मुलं जे प्लॅन करतात आणि काय ते चोरी करायला जातात प्रॉब्लेम होतात, तर इथे पण ते 6 जण आहेत. पण आता यांचे प्लॅन जरा भयानक आणि वेगळे आहेत. त्यात ते कसे घुसतात
अडकतात, प्रॉब्लेम करतात आणि धमाल करतात. ते जत्रा 2 आहे. फक्त बाकी काही सांगत नाही, पण त्याचं एवढंच सांगेन की ते शूटिंग आम्ही पूर्ण लंडनला करतोय. अमय खोपकर प्रोड्युसर आहे आणि मराठी मुक्त आर्ट्स म्हणजे सुभाष घे त्यांचा ते दोघं म्हणून ते फिल्म करतायत. पिकासो या चित्रपटामध्ये आम्ही बघितलं की नाटकामध्ये जे कलाकार काम करतात त्यांना खूप त्रास होतो, फॅमिलीपासून दूर राहावं लागतं किंवा कंटिन्युअस त्यांना नाटकांमध्ये काम, जागरण अशा प्रकारचे जेव्हा चित्रपट जेव्हा कलाकारांची व्यथा मांडतात तेव्हा तुमच्या असले कलाकारांना कसं वाटतं? हे बघा, तुम्ही कुठलं प्रोफेशन निवडताय त्याच्यावर सगळे. जर मला माझं आवडतं प्रोफेशन हे आहे तर मला असं वाटतं की ते त्रास होतोय म्हणून त्याच्यावर बोलणं खूप चुकीचं आहे. उलट मी त्या प्रोफेशन मध्ये किती गंमत करतोय, मी किती मजा घेतोय आणि ती गंमत मी लोकांपर्यंत कशी पोहोचवतोय, मला वाटतं की हे इंटरेस्टिंग जास्त आहे. आता मी कुठल्याही प्रोफेशनला तुम्ही स्ट्रगल पिरियड असतो, त्याच्या मागे त्रास असतो आणि पुढे येण्यासाठी ते धडपड असते. कोणतर मागे तुम्हाला खेचर असतो. हे तर सरळ आहे, हे युनिव्हर्सल लॉजिक आहे. पण त्यातून तुम्ही किती ते इंटरेस्ट घेऊन फोकस स्वतः राहून काम करता आणि कसं पुढे पुढे येतात त्याची गंमत आहे. ती गंमत तुम्ही अनुभवता. मला असं वाटत नाही की स्ट्रगल आहे म्हणून आपण त्याच्या बाबतीत बोलूया. एवढं म्हणतो मी जे प्रोफेशन निवडलंय ते किती सुंदर आहे माझ्यासाठी हे जर मी दाखवलं तर उद्या आमची येणारी तरुण पिढी ते जर एका गोष्टीवर ह्या गोष्टीवर फोकस करत असतील तर त्यांनाही ते वाटलं पाहिजे. नाही रे बाबा असं स्ट्रगल आहे, त्यातलं होत नाही, आम्ही कसं मोठे आलो, तुमचं काय दाखव, हे जर मी निगेटिव्हिटी दिली तर मग येणारी पिढी पण थांबेल. मी वेलकम करतो नवीन येणाऱ्या पिढीला या आमच्या क्षेत्रात की या आणि मजा घ्या. तुम्ही मजा घ्या, लोक धमाल करणार लोकांना, पण तुम्ही स्वतः तर ती पहिला अनुभवा. जसं आम्ही एखादं कॅरेक्टर म्हणतो की एखादा लेखकाने एखादी गोष्ट लिहिली आहे, ती मुळात त्या ऍक्टरला ती गोष्ट तर कळली पाहिजे. ती जर ती गोष्ट कळली त्याने डायजेस्ट केलं स्वतःला तर तो प्रेझेंट करेल लोकांसमोर जे लेखकाला काय म्हणायचं. मग ते प्रेझेंट करताना गंमत केलीच पाहिजे, त्याची ती मजा लुटली पाहिजे, तर लोक एन्जॉय करणार की लाईव्ह अरे क्या बात आहे, कुठल्या कुठे आम्हाला नेऊन पोहोचलो, कुठल्या वेगळ्या दुनियेत आणलं आणि परत त्या दुनियेत नेलं. तर ती जादू आहे तुमच्याकडे ऍज अ ऍक्टर म्हणून. तर ती जादू शिकायला हवी आणि ती खेळायला हवी. बाबा हे करण्यासाठी मी किती कष्ट सहन केले आणि मी कसं रात्रीचा दिवस केला आणि काम केलं, तर त्याला काय मजा नाही. आजही मी आता काल पण रात्रभर शो केला, आम्ही प्रवास करतोय, आज नंतर आम्ही लेट निघालो, नंतर एरवी आम्ही दौऱ्यात शो करतोय, रात्री प्रवास करतोय, परत झोपतो, परत कुठे दुपारी कुठे जायचं असते, कुठल्या मिटिंग असतात, काय ना काय कामं असतात, ते ऍडजस्ट करा, परत रात्री शो करा. हा झाला इंडिव्हिज्युअल स्वतःपुरता बिझीपणा आला. पण त्याचे रिफ्लेक्शन मी माझ्या कामात देऊ शकत नाही. जर माझं काम रात्री 10 वाजता शो सुरू होणार तर 10 ते 2.25 तास, 10 ते 2.25 तास म्हणजे 11-12 12:30 पर्यंत, तर 12:30 पर्यंत मी त्या कामाचा माणूस पाहिजे. नाहीतर दिवसभर मेहनत करतोय, कुठे नको तिथे टाइमपास करतोय उगाच आणि 2.5 तासात माझी एनर्जीच लावत नाहीये, तर फायदा काय? त्यामुळे मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह घ्या ती गोष्ट, की जर ऍक्टर म्हणून असेल तर ऍक्टर म्हणून त्या कॅरेक्टरची गंमत घ्या आणि लोकांना त्या कॅरेक्टरमध्ये घुसवा. तर आय थिंक मस्त. मग त्यामागे किती स्ट्रगल केला ते तुमच्या पुरता ठेवा, त्याला काही गरज नाही सांगायला. सर, तुम्ही तुमचा मौलिक वेळ इथे दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि दीपक सर, तुम्ही सुद्धा आमच्या या शोमध्ये आलात, आम्हाला तुमचं कोऑर्डिनेशन म्हणा किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. फक्त मी जाता एवढंच सांगेन, आता मी हे मूळच्या मावशी प्रयोग करतोय. म्हणजे आज आमचा आहे म्हापशाला, परवा आहे फोंड्याला, हे सगळे 8:30 वाजताच प्रयोग आहेत. हे बघा, ज्यांना कुठे अजून तिकीट काढली असेल तर लवकरात लवकर तिकीट काढा आणि नाटकाला नाटक पहा आणि मग सांगा आम्हाला नाटक नाही आवडलं. पण ते पाहण्यासाठी तुम्हाला तिकीट काढून थिएटर पण ते यायला तर हवं. हे येईल आणखीन 1-2 महिन्यांनी 2.5 महिन्यांनी मी परत सही रे आणेन, तेव्हाही या. माझं उद्दिष्ट एवढं प्रामाणिक आहे की तुम्ही या आणि एन्जॉय करा. हे काय बाजूची परिस्थिती, ज्या परिस्थिती तुम्ही जे सगळ्यांनाच ते नैराश्य आलंय ते दूर करण्यासाठी आणि स्वतःला यातून बाजूला करून एक म्हणतो ना आपण, एक स्वतः पुरता एक आनंद आणि आपल्या फॅमिलीला मी कसा आनंद दिला 2.5 तास, तो आनंद घेण्यासाठी नक्की या. तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.